प्रियंका तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करते। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याही चॅनल नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला भरपूर आयुर्वेदिकची आणि होमिओपॅथिकची माहिती मिळेल, औषधांची, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता। चला मी तुम्हाला आज कापूरदानी बद्दल माहिती सांगणार आहे। तर ही अशी ही कापूरदानी असते, बघू शकता। ह्याच्यावरती कापूर ठेवायचा असतो आणि ही लाईट वरचं आहे हे, तर याला लाईट वरचं आहे हे, आणि याच्यामध्ये वरती कापूर ठेवतात। कापूर भीमसेन कापूरच पाहिजे याच्यासाठी, दुसरा कुठलाही कापूर याला चालत नाही। मच्छर असू दे, घरामध्ये किडे असू दे, जाळ्या होत असू दे, कुठलेही म्हणजे कीटक असेल तर त्या कापूरनी तो कापराचा पूर्ण जो वास जो स्प्रेड होतो ना घरामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यामुळे जास्त करून मच्छर कीटक वगैरे जास्त काही होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे याला वापरताना हे जर स्विचला लावून ठेवलं तुम्ही तर फक्त 20 मिनिटं ठेवायचं आहे। 20 मिनिटाच्या वरती अजिबात हे ठेवायचं नाही। आणि हे चालू असताना दारा खिडक्या सगळं बंद करून घ्यायचं आहे, कारण कापूर जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या फुफ्फुसांसाठी देखील चांगला आहे। तुम्हाला सर्दीपासून कफ पासून देखील हे बचाव करतो, खूप इफेक्टिव्ह आहे ही कापूरदानी। आणि त्याच्यानंतर हे भेटतं कुठं, तर हे फ्लिपकार्ट, अमेझॉन, कुठल्याही ॲपवरून तुम्ही, मिशो, तर कुठल्याही ॲपवरून तुम्ही याला मागवू शकता। पण मी हे वैदिकचं मागवलेलं आहे, वैदिकचं ब्रँडेड आहे एकदम। तर याची किंमत किती 175 रुपयाला मला हे बसलेलं आहे। तर तुम्हाला 100 रुपयापर्यंत देखील तुम्ही घेऊ शकता। तर मला मी हे 175 रुपयाला घेतलेलं आहे। खूप छान आहे आणि एकदम असं हे घट्ट, म्हणजे खाली 2-3 वेळेस पडलंय हे, तरी सुद्धा याला काहीच झालेलं नाहीये। तर मी तुम्हाला स्विचला लावून दाखवते हे कसं लावायचं ते। तर हे बघू शकता तुम्ही, मी असं स्विचला याला लावलेलं आहे, बसलेलं आहे। इट इज हॉट, डू नॉट टच इट, डू नॉट टर्न। आता हे काय होतं, इथं बटन जर मी चालू केलं तरी अशी लाईट लागते बघा, आणि हे गरम होतं, म्हणजे 20 मिनिटांनंतर खूप गरम होतं। सध्या मी याच्यामध्ये कापूर नाही टाकला त्याच्यामुळे मी बंद करते। तर हे खूप गरम होतं आणि 20 मिनिटाच्या वरती ह्याला अजिबात नाही ठेवायचं। तर याला 20 मिनिटांच्या नंतर अजिबात नाही ठेवायचं। 20 मिनिट झाले की लगेच याला बंद करून टाकायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा। आणि लगेच याला हात लावायला नाही जायचं, ते पूर्ण जे मशीन आहे ते गरम होतं, चटका बसू शकतो, करंट लागू शकतो। करंट तर लागतच नाही, बटन बंद केल्यावर काय होत नाही, पण हे लगेच तुम्ही बटन बंद केल्या जर त्याला जर काढायला गेलात बाहेर तर त्याचा चटका बसतो, त्याच्यामुळे तेवढं लक्षात ठेवा। लहान मुलं जर कोणी असतील तर त्यांच्यापासून ही मशीन दूर ठेवा। आणि वरती कुठे, खरं तर हे ज्यांचं स्विच असं खाली भिंतीच्या खाली जे असतं ना, त्यांना हे खूप फायदेशीर आहे, म्हणजे पूर्ण घरामध्ये वासाचा स्प्रेड होतो याचा मस्तपैकी। तर नक्कीच ही कापूरदानी यूज करून बघा, सर्दी खोकल्यांपासून ही बचाव करते। 20% का होईना फरक पडतो। हिवाळ्यात व्हायरल डिसीज जर होत असेल, व्हायरल इन्फेक्शन जर होत असेल तर त्याच्यापासून देखील बचाव करतो। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, टेक केअर। माहिती आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरत जाऊ नका, कारण आपण अशाच प्रोडक्टची अजून माहिती देत जाणार आहोत। काय काय डेली रुटीन पण असणार आहे, घरातले कार्यक्रम पण असणार आहेत आणि प्रोडक्टची माहिती देखील असणार आहे। बाय बाय।